केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा आता सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. पुणे स्थित रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल यांची मंगेतर सिया गोयल हिच्यावर हत्येचा आरोप करण्यात आलाय. आता या प्रकरणात सिया गोयलची थेट लाय डिटेक्टर टेस्ट घेतली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे, ज्यासाठी सियानं संमतीही दिली आहे. अशा चाचणीसाठी कायद्यानुसार आरोपीची संमती आवश्यक असते. सिया गोयलनं गुरुवारी लोणावळा ग्रामीण पोलिसांना संमती दिली असल्याची माहिती तिच्या वकिलांनी दिली आहे. पुणे पोलिसांनीही सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांचीही पॉलिग्राफ चाचणी घेण्याची परवानगी मागण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तपास अधिकारी दोन्ही आरोपींवर पॉलिग्राफ चाचणी घेण्यासाठी न्यायालयाची परवानगी मागत आहेत. भारतीय कायद्यानुसार लाय डिटेक्टर चाचणीचे निकाल न्यायालयात ठोस पुरावा म्हणून ग्राह्य धरले जात नाहीत. मात्र या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाचे कबुली जबाब मिळवण्यासाठी पुणे पोलीस या चाचणीचा आग्रह धरतात. नवीन धागेदोरे मिळवण्यासाठी, उपलब्ध पुराव्यांची पडताळणी करण्यासाठी, तसेच दाव्यांमधील विसंगती ओळखण्यासाठी किंवा स्वतंत्र भौतिक पुरावा शोधण्यासाठी लाय डिटेक्टर टेस्टची मदत घेणार आहेत. यामुळे कोर्ट नेमका काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी शिवानी लकडे यांचा रिपोर्ट, पुणे.